मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. आंबेगाव तालुक्यातील नागापूर गाव आणि इथली झणझणीत मिसळ. सकाळपासूनच येथे गौरव हॉटेलमध्ये मिसळ प्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळते. येथील मिसळीचा खास तिखट रस्सा, कुरकुरीत फरसाण आणि पारंपरिक चवीमुळे नागापूरची ही मिसळ आता संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाली आहे. दूरदूरवरून अनेक नागरिक येथे येऊन मिसळीचा आस्वाद घेत आहेत. गौरव हॉटेलमधील या झणझणीत आणि स्वादिष्ट मिसळीची खास माहिती देत आहेत हॉटेलचे मालक विजयकुमार पंधे आणि साक्षी पंधे. नेमकी काय आहे या मिसळीची खासियत, ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद आणि या चवीमागचे रहस्य जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. भाऊ, कुणी असं सेलिब्रिटी आलेलं आहे का आपल्या हॉटेलमध्ये? हा, येऊन गेलेले आहेत बरं का. कोण? सलील कुलकर्णी आले होते, प्रसिद्ध संगीतकार. हा, मराठीतील प्रसिद्ध संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी. काय अनुभव होता तो? काय नाही, ते आले पण माझी काही ओळख नव्हती. हा, थोडा नाश्ता पाणी मिसळ वगैरे खाल्ली त्यांनी. हा, तर चहा वगैरे घेतला. हा, ते निघून पण गेले रस्त्याच्या पलीकडं. हा, पण त्यांचं बिल द्यायला कोणतरी आलं. म्हणले तर मला कोणतरी ओळखीचे वाटतात, अगोदर येऊन गेलेले आहेत का तुम्ही? हा. आणि ते म्हणले नाही, अगोदर नाही आलो आम्ही. ते माझे मामा आहेत म्हणले, ते प्रसिद्ध संगीतकार डायरेक्टर सलील कुलकर्णी आहेत. अरे वा. तेव्हा परत त्यांना मी बोलून घेतलं, सत्कार वगैरे केला, हा, फोटो वगैरे काढला त्यांच्या बरोबर. हा, हा. अष्टविनायक हायवे असल्यामुळं येथे कायमच नाही का VIP लोक येत हा, येत राहतात. काही वेळेस लक्षात येत नाही गर्दी असल्यामुळं. मिसळ बनवताना तुला कोणाची मदत होती का? आता आम्ही सगळे घरचेच सांभाळतो जवळ. आता वहिनींची काही मदत होती का? वहिनी आम्ही दोघंच हॉटेलमध्ये असतो. हा, हा. मी जरी नसलो तरी ते अख्खे सांभाळतात. मिसळ वगैरे बनवायचं काम ते करतात. हा काय? आता ही किती लोकांची मिसळ तयार झाली? 300-350 लोकांची तयार झाली. ही 12 वाजेपर्यंत संपून जाईल. परत दुपारी बनवायची. क्वालिटी मेंटेन राहते त्याच्यामध्ये. आता ही प्रसिद्ध असलेली नागापूरची झणझणीत तर्रीबाज रस्सा असलेली मिसळ आता तयार झाली. तुम्ही प्रॉपर कुठले? काटापूर. काठापूर, आंबेगाव तालुका. कशी आहे चव आहे मिसळीची? छान आहे. हा ना. आता तुम्ही इतर ठिकाणी मिसळ खाल्ली असाल, पण ही नागापूरची मिसळ कशी वाटते तुम्हाला? इतरांपेक्षा चांगली. हा ना. म्हणजे हिच्यात काय विशेष वैशिष्ट्य काय वेगळं? चव आहे, दुसरं काय टेस्ट. हा ना. आता तुम्ही मंचर सारख्या ठिकाणी जात असाल, पारगाव सारख्या ठिकाणी, नागापूर मध्ये येऊनच का खाता? खास मिसळीसाठी. हा ना. बरं, धन्यवाद. कुठून आले? शिवऱ्यावरून. हा काय? बघा, जुन्नर तालुक्यातील हिवरे या गावातील हे कुटुंब किती वर्षापासून येते आता मिसळ खायला? 5 वर्ष झाले त्याची मिसळ खायला. मिसळची चव एक नंबर आहे. हा, तरीबाज मिसळ घट्ट खायला एक नंबर. हा, हा. आता तुम्ही नारंगाव तुम्हाला जवळ आहे, तर तुम्ही नागापूरची मिसळ खायला येतात, त्याचं कारण काय नाही? प्रसिद्ध मिसळ आहे, खायला पण छान आहे. हा, हा, तरीबाज मिसळ आहे. हा. आमचे वडील येत होते तेव्हापासून. अरे बापरे, वडील पूर्वी तर मिसळ खायला यायचे, त्याच्यानंतर वडिलांबरोबर तुम्ही आले आणि त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू येतोय 4-5 वर्षांपासून. आता तुमचा काय अनुभव आहे, कशी आहे मिसळ? इथे खूप छान मिसळ आहे. खूप तरी एकदम व्यवस्थित वाटते. तिखट मुलांसाठी चविष्ट असते. लहान मुलं खातात, त्यांना काय त्रास नाही? लहान मुलं पण खातात आमची, त्यामुळे आम्ही इथं
इकडे जातो, जाताना खातो, येताना पण खातो. अरे वा. नातेवाईक जाताना पण थांबतो इथे, हा, येताना पण थांबतो. धन्यवाद. चल. चला. तुम्ही कुठले? मी पुण्याचा. पुण्याचा, प्रॉपर पुणेच. हो हो. आता इथल्या नागापूरची जी मिसळ आहे, तर इथं कसं वाटतं तुम्हाला, इथली चव किंवा कसं? हा, ती खूप छान मिसळ आहे. मला गावाकडे आलो की हीच मिसळ आवडते. मी इकडे कधी आलो तर मी ह्याच मिसळचा आस्वाद घेतो इकडे येऊन हा ना? नेहमी. आता पुण्यातली पुणेरी मिसळ असते हो हो. आणि ही आमची गावची खेड्यातली मिसळ आहे. काय फरक आहे हो नेमका? बराच फरक आहे चवीमध्ये हा. पुण्याच्या मिसळमध्ये आणि गावच्या मिसळमध्ये. गावच्या मिसळची टेस्ट कुठे पुण्याच्या मिसळमध्ये मिळत नाही तिकडे. हा हा. आता पुण्यातली कोणते हॉटेल प्रसिद्ध आहेत खास मिसळीसाठी? मिसळीसाठी तसे बरेच आहेत. काटाकीर आहे हा. आणि दापुडीचा अशोक वगैरे आहे. हा. पण या मिसळची टेस्ट तिथे नाहीये. नाही. म्हणजे बघा, नागापूर सारखं खेडेगावातली मिसळीचा आस्वाद पुण्यातून जे पाहुणे मंडळी येतात त्यांना सुद्धा इथला मिसळीचा आस्वाद नेहमीच आवडतो. आणि चालते. धन्यवाद. तुम्ही कुठले? मी वळतीच आहे. हा काय? आणि व्यवसाय निमित्त कुठं मुंबईला असतं का? मुंबईला असतो. आता ह्या मिसळीबद्दल सांगा ना. या मिसळबद्दल म्हणजे मी भरपूर वर्षापासून आलो का पहिला इकडे हा. स्वाद घ्यायला येतोच. कारण इथली मिसळ जी इथे 2-4 गावामध्ये जो स्वाद घेतला, हा. भले पिंपरखेडला पण अनलिमिटेड आहे, पण त्याच्यापेक्षा हा. ही मिसळ हा. एक नंबर आहे म्हणून आम्ही इकडे येतो. हा. आणि माझे मित्र सर्कल जेवढे येतात त्यांना इकडलीच मिसळ आवडते. ते कायम बोलतात का नागापूरची जी मिसळ आहे तीच खायला जायचं आणि तीच घेऊन या गेल्यावरती. आता मुंबई सारख्या ठिकाणी पण मिसळ मिळते, पण मुंबईतली चव आणि इथली चव काय फरक? नाही, मग आता आम्ही तर भरपूर ठिकाणी खाल्लेली आहे, पण जी ह्या मिसळ मध्ये जी टेस्ट आहे हा. किंवा जी चव आहे हा. ती मला तर नाही दुसरीकडे कुठे अशी भेटली. आणि असं म्हणजे हेच मेन म्हणजे हे जे हॉटेल मालक ते लोक मेन मिसळवरतीच नसतं, त्यांचा स्वभाव हा. किंवा त्यांची एक माणुसकी जे ते कस्टमरला ट्रीट करतात हा. ती एकदम, ते कधीच असे इरिटेट होऊन कोणती गोष्ट बरोबर. कशाच बाबत हे करत नाही. म्हणजे जे पाहिजे ते हे करतात, कस्टमरला खुश करण्याचं काम करतात, सेवा देतात. त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा येता. पुन्हा आणि येतो. आस्वाद म्हणजे घेता. मी प्रत्येक वेळेसच आल्यावरती येतोच. हा. हा. आणि मी पार्सल पण घेऊन जातो. अरे वा. हो. धन्यवाद. थँक्यू. तुझं पूर्ण नाव सांग. माझं पूर्ण नाव पियुष विजय कुमार पंधे. हा. आता तू कितवीला आहे? 9वी. तुला काय काय आवड आहे? मला पकवाज वाजायला आवडते, गायन हा. करायला आवडते. हा. अजून मला व्यवसाय करायला आवडते. आता हॉटेल व्यवसाय तुमचा बरेच वर्षापासून, तुला याची आवड आहे का? हा, मला व्यवसायाची नेहमीच आवड आहे. हा. आणि माझं स्वप्न आहे की मी मोठं होऊन आमचंच हॉटेल मोठं होऊन मी चालवं. आता हॉटेल मधलं तुला काय काय पदार्थ तयार करता येतात? मला मिसळ बनवता येते, वडापाव सोडता येतात आणि भजी बनवता येतात, हा. बटाटा भजी बनवता येतात, अजून वडा शॅम्पल बनवता येतो. आता मम्मी पप्पाला मदत कशी असते तुझी सुट्टीच्या दिवशी? सुट्टीच्या दिवशी किंवा शाळेतून आल्यावरती हा. किंवा जर महिना अखेर असेल हा. लवकर शाळेतून आलो हा. तर मग त्या दिवशी मदत होते. कोणत्या शाळेत आहे तू? मी गुरुवारी रापसपनीस विद्या मंदिर नारायणगाव शाळेत. नारायण. तुला शुभेच्छा.